नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार आणि हो, नेहमी सारखेच इंग्रजी शिकण्यासाठी उत्सुक असणार. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की इंग्रजी शिकणे ही आजच्या काळाची गरज आहे. आणि इंग्रजी शिकण्यासाठी मी नेहमी सांगत असते की इंग्रजी रीडिंग करणं, लिसनिंग करणं, स्पीकिंग करणं, रायटिंग करणं या चारही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर स्पीकिंग साठी तर मी नेहमीच तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असते. ग्रामर साठी मी नेहमीच व्हिडिओ घेऊन येत असते. स्पीकिंग साठी सुद्धा मी तुम्हाला खूप सारे ऍप सजेस्ट केले आहेत की जिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जसे की हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, याच्यामध्ये मी जोश स्किल्स नावाचा ऍप तुम्हाला सजेस्ट केलं होतं. तिथे तुम्ही अगदी तुमच्यासारख्या लर्नर्स सोबत इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करू शकता. पण इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला हवे असतात भरपूर सारे सेंटेन्सेस, व्होकॅब्युलरी आणि थोडं ग्रामरचं नॉलेज. पण जेव्हा आपण इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करायला जात असतो पण तेव्हा कुठेतरी आपल्याला सेंटेन्स, हाऊ टू फॉर्म सेंटेन्स ते आपल्याला माहित नसतं. आपल्याला व्होकॅब्युलरी कुठेतरी लॅक ऑफ व्होकॅब्युलरी असते, म्हणून आपण बोलू शकत नाही. पण त्यासाठी मी भरपूर व्हिडिओज घेऊन येत असते सेंटेन्सेसचे. ते तर आपण ऐकतच आहोत आणि तेही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि पण तुमच्या ज्या कॉमेंट्स आलेल्या असतात की मॅडम इंग्रजी बोलण्यासाठी किंवा इंग्रजी रिलेटेड आम्हाला बुक सजेस्ट करा, तर त्यासाठी मी आज तुमच्यासाठी बेस्ट 2 बुक घेऊन आलेले आहे. क्रांतिकारी बुक्स यांना म्हटलं जातं. ही बुक्स जर तुम्ही यूज केली तर डेफिनेटली तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. तर त्या बुक्स बद्दल मी तुम्हाला सगळीच माहिती, इन्फॉर्मेशन सांगणार आहे. त्या बुक्स मध्ये काय दिलेलं आहे, तुम्ही कशी यूज करू शकतात, कुठून मागवू शकतात आणि बुक एकदमच रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला बुक्स भेटून जातील. अराउंड 150 to 200 च्या अराउंड मध्ये तुम्हाला ही बुक्स अवेलेबल आहेत. सो चला तर मग ती बुक कुठली आहेत ते आपण बघूया. ही जी बुक्स आहेत, सुरुवातीला मी जेव्हा इंग्लिश लर्निंग स्टार्ट केलं तेव्हा मी सुद्धा यूज केलेली आहेत आणि बेस्ट बुक्स मला ही वाटली, म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते. जर तुम्हाला सुद्धा बुक्स मध्ये इंटरेस्ट असेल, रीडिंग करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ही बुक नक्की मागवा. कारण आजकाल काय असतं, आपण ट्रॅव्हल करत असतो, जॉबसाठी आपण बसने, ऑटोने जात असतो, तर तेव्हा आपण हे बुक सोबत ठेवू शकतो आणि त्या आपल्या फ्री टाइम मध्ये आपण हे बुक्स रीड करू शकतो. आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही लिसन करू शकतात. काही तुम्ही कामात बिझी असणार तर सहज तुम्ही हेडफोन यूज करून आपले व्हिडिओज लिसन करू शकता. तर तुमच्या दोन्हीही स्किल्स इम्प्रूव्ह होतील, लिसनिंग सुद्धा आणि रीडिंग सुद्धा. तर हे जे बुक आहे हे सलाम चौस यांचं बुक आहे, इन्स्टंट इंग्लिश. क्रांतीपेक्षा काही कमीच नाही. या पुस्तकाची हेडलाईन आहे क्रांतिकारी सराव पुस्तक. तर या पुस्तकाच्या ज्या फीचर्स आहेत त्या म्हणजे तुम्ही पहिल्या दिवसापासून इंग्रजी बोलायला सुरुवात करू शकता. हजारो वाक्य ह्या बुक्स मध्ये दिलेली आहेत आणि या पुस्तकामध्ये जी सर्वात बेस्ट जी फीचर आहे ती म्हणजे तुम्ही हे सेंटेन्सेस तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत, तर त्यांचं तुम्ही खालीच आन्सर लिहू शकता. आणि जर तुम्हाला आन्सर क्रॉस चेक करायचे असतील तर खाली आन्सर सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे वरती प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मिस्टेक स्वतःच व्हेरीफाय करू शकता. हे आन्सर मध्ये दिलेले आहेत. ओके, सो हे बेस्ट आहे. तुम्हाला वेगळी नोटबुक घ्यायची गरज नाही, त्याच्यामध्ये सेंटेन्स लिहून काढायची गरज नाही, कारण इथेच तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. इथेच तुम्हाला त्यांनी जागा दिलेली आहे सेंटेन्स लिहायची. म्हणजे रोजचं तुम्ही, आणि इथं डे वाईज दिलेलं आहे. डे 1 ला तुम्ही ही प्रॅक्टिस करा, डे 2 ला तुम्ही हे सेंटेन्स घ्या. तर अशा पद्धतीने या पुस्तकामध्ये टोटल 30 दिवसाचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. 30 दिवसामध्ये भरपूर सारे सेंटेन्सेस, हजारो सेंटेन्सेस तुम्ही इथं प्रॅक्टिस करू शकतात. याच्याने तुम्हाला तुमचे सेंटेन्स फॉर्म कशी करायचे ते तुमचं नॉलेज वाढेल, व्होकॅब्युलरी वाढेल, वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस कसे बोलले जातात, कुठे कोणते सेंटेन्सेस बोलले जातात ते तुमची प्रॅक्टिस होईल. त्याच्यानंतर प्रत्येक पेज सोबत म्हणजे डे वाईज, जशी तुम्ही डे 1 ला प्रॅक्टिस केली, डे 2 ला प्रॅक्टिस केली, तर डेज प्रमाणे तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल. तुमच्यामध्ये जो गैरसमज आहे की इंग्लिश खूपच हार्ड लँग्वेज आहे तो दूर होईल. तुम्हाला ह्या सरावाने इंग्लिश इझी वाटायला लागेल. ही जी सेंटेन्सेस आहेत तुम्ही लिहून तर काढालच, पण तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही मिरर समोर उभं राहून ही सेंटेन्सेस रीड करा. म्हणजे तुमच्या जिभेलाही सवय होईल इंग्लिश बोलायची. तर आहे की नाही बेस्ट बुक. त्याचप्रमाणे प्रत्येक पेज बरोबर तुमचे इंग्रजीचे ज्ञान अधिकाधिक सखोल होईल, म्हणजे ज्ञान वाढेल. तर थोडक्यात काय की इतकं साधं, परिणामकारक आणि ताबडतोब फायदा देणारं इंग्रजी शिकवणारं पुस्तक हे आधी कधीही असं पुस्तक आलेलं नाहीये. तर हे पुस्तक बेस्ट आहे. सो प्लीज हे बुक नक्की मागवा. हे पुस्तक तुम्ही Amazon वरून मागवू शकतात. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे.
खूपच रिझनेबल पुस्तक आहे आणि फायदेकारकही तेवढंच आहे. म्हणून प्लीज हे पुस्तक तुम्ही तुमच्या मुलांना 7वी 8वी ची मुलं असतील त्यांना रीड करता येतं, राईट करता येतं, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही मागवू शकतात. आणि तुम्ही इंग्रजी शिकत असणार तर तुमच्यासाठी तर हे पुस्तक बेस्टच आहे. म्हणून वाट कसली बघताय, आजच हे बुक ऑर्डर करा आणि सुरू करा तुमची इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस. आता वळूया सेकंड बुक कडे, पण त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट थ्रू नक्की विचारा. आता जे सेकंड बुक आहे ते सलाम चाऊसचं आहे, पण त्या पुस्तकाचं नाव आहे इंग्रजीमध्ये बोला पटकन. ही त्याची फ्रंट पेज आहे आणि हे लास्ट. तर हे असं हे बुक दिसतं. इंग्रजीमध्ये बोला पटकन ह्या पुस्तकाचे नाव आहे. आणि या पुस्तकामध्ये दिलेले आहे की पुस्तकाद्वारे इंग्रजी बोलायला शिकता येत नाही हा काही जणांचा समज अर्थात गैरसमज कायमचा दूर करणारे अत्यंत प्रभावी पुस्तक इंग्रजीमध्ये बोला पटकन. या पुस्तकाची प्राइस इथं 120 रुपये दिलेले आहे. Amazon वरती 150 वरच्या आजूबाजूला तुम्हाला भेटून जाईल. या पुस्तकाची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही हे पुस्तक बाय करू शकता. तर या पुस्तकाच्या फीचर्स अशा की यामध्ये ऍडव्हान्स लेवलला जर तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचं ग्रामर या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि तुम्ही जर याचे हे कॉन्टेंट्स बघितले तर तुम्ही बघू शकतात खूपच ग्रामर डिटेल मध्ये शिकवलं गेलेलं आहे. बघू शकतात तुम्ही याच्यामध्ये प्रश्नार्थी वाक्य इंग्रजी बोलणाऱ्या म्हणजे मोटिवेशनल ज्या स्टोरीज आहेत त्या मला खूप आवडल्या की इंग्रजी बोलणाऱ्यांसाठी अजून त्यांना मोटिवेट कसं करायचं. तर यामध्ये खूप सारे तसे एक्झाम्पल्स सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर इंग्रजीचा भीती वाटत असेल तर ती तुमची भीती दूर होईल आणि हे पुस्तक वापरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. त्याचप्रमाणे याच बुक मध्ये सुद्धा खूप सारे मराठी टू इंग्लिश सेंटेन्सेस सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे ओव्हरऑल हे बुक पण खूपच युजफुल आणि हेल्पफुल तुमच्यासाठी असणार आहे. सो या पुस्तकाची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही हे बुक Amazon वरून खूपच इझिली मागवू शकता. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. ही बुक्स तुम्ही नक्कीच मागवणार. तर आय होप तुम्हाला तुमच्या कॉमेंटचा आन्सर मिळाला असेल. खूप दिवसांपासून मला कॉमेंट्स येत होता की मॅडम बुक सजेस्ट करा, तर ही दोघं बुक्स मला बेस्ट वाटली. सो प्लीज तुम्ही नक्की ही बुक यूज करून पहा, खाली लिंक दिलेल्या आहेत, नक्की बाय करा. आणि आता जो राईट साईडला व्हिडिओ येत आहे त्या व्हिडिओज मध्ये मी लहान मुलांसाठी बुक सजेस्ट केलेले आहेत. सो तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर आताच त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असणार, आपल्या चॅनलवर नवीन असणार तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या इथे या चॅनलवरती खूपच सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकत असतो, तेही आपल्या मातृभाषेतनं, मराठीतनं.